फक्त पाणी कमी आहे म्हणून ठिबक सिंचन करायचं नसतं, शेतीला मजूर भेटत नाही म्हणून ठिबक सिंचन करायचं नसतं, तर अति पाण्याच्या वापरामुळे तुमच्या जमिनीची सुपीकता खराब होते. आमच्या जळगावमध्ये असे भरपूर उदाहरणं आहे की त्या शेतकऱ्यांकडे मुबलक पाणी होतं तरी सुद्धा ते शेतकरी ठिबक शिवाय शेती करत नाही. असं का? कारण बघा, पूर्वीच्या काळी जी शेती व्हायची ना त्याच्यासाठी जमिनीच्या खालून कमी प्रमाणात पाणी उचललं जायचं. आता अशी परिस्थिती की आमच्या जळगावमध्ये 1000-1200 फूट खोल हे कॉमन झालंय बोरिंग. ही विहीर बघा किती खोल आहे, माझ्या मते कमीत कमी 300 फूटकरी खोल असावी. आणि आता एवढ्या खालून जेव्हा पाणी वर उचललं जात आहे ना तर तुमच्या जमिनीत जे काही घटक वगैरे विरघडलेले होते ते सुद्धा पाण्यासोबत येतात आणि ते पाणी जेव्हा तुमच्या या शेतामध्ये मिक्स होईल तर तुमच्या शेतीची उपजाऊपणा कमी होतो, तुमची जमीन नापीक होते. आणि त्याच्यापासून जर तुम्हाला बचाव करायचा असेल तर एक मात्र उपाय आहे तो म्हणजे ठिबक सिंचन. कारण ठिबक सिंचनामध्ये काय होतं की कमी पाण्यामध्ये शेती करता येते. कमी पाण्याचा वापर झाला म्हणजे जे घटक खालून वर येत होते त्याचा वापर कमी होईल, म्हणजे तुमची जमिनीची उपजाऊपणा टिकून राहील. मी दिलेला सल्ला तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. अशीच काही अजून तुम्हाला प्रश्न असेल ठिबक सिंचन, स्प्रिंकलर सिंचन याच्याबद्दल तर तोही कमेंटमध्ये विचारा. मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्याची माहिती द्यायचा प्रयत्न नक्की करेल. आणि साहजिक एवढी मेहनत करतोय, उन्हातानामध्ये फिरतोय तुमच्यासाठी, तर व्हिडिओला लाईक करून नक्की जा.